नमस्ते मंडळी, कशा आहात? नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर आज आहे संडे आणि आज ना आम्हाला पट्टेवरनं काही अशा वस्तू घ्यायला जायच्या आहे सॅलडसाठी वगैरे, आणि काही भाजीपाला पण घेऊन येईल. तर त्याच्या आधी ना आम्ही नाश्ता करून घेणार. नाश्त्यामध्ये बनवत आहे जिरा आलू. शेंगदाणे मी भाजून घेते आहे जिरा आलूसाठी. इथे बनवलं आहे मिरचीचा पेस्ट, कढीपत्ता आणि आलू आहे. तर ही अर्धा किलो आलू होते. याला छान वॉश करून वरचे साल काढून छोटे छोटे कट करून घेतलेले आहे. तर हे भाजून घेईल मी. खूप छान वाटते. ऑन केला आहे. इथे टाकत आहे तेल. उपासाला पण चालते, पण आम्ही असंच करते. म्हणजे इच्छा झाली तेव्हा काही करून खायचं असं आहे. तर आजचा ब्रेकफास्ट आमचा हाच आहे, जिरा आलू. तेल छान गरम झालं आहे. यात टाकत आहे, ते टाकत आहे भरपूर जिरं. जिरा राईस म्हटल्यानंतर जिरं तर आवश्यकच आहे. मोहरी नाही टाकत, भरपूर असं जिरं टाकलं आहे. यात टाकत आहे मिरचीचा पेस्ट, कढीपत्ता, मीठ टाकत आहे. फिरवून घेईल छान. आणि ही जी मिरची आहे ना ती काळपट होतपर्यंत शिजू द्यायचं. थोडी क्रिस्पी लागतात आणि टेस्ट पण छान येतो. मग पूर्ण मिरचीचा टेस्ट तर तेलामध्ये उतरला पाहिजे एवढं शिजू द्यायचं. 1 मिनिट मी लाईट लावते. फ्लेम वाढवून घेतला आहे. फक्त यात साबुदाणा नसेल, बाकी सर्व साबुदाण्याची प्रोसिजर राहणार. खिचडी जी बनवतो ना आपण साबुदाण्याची, ती प्रोसिजर राहणार. छान झालं आहे. थोडे जे मोठे होते ना मिरची ती राहिली, ती पण होऊन जाईल. हे बघा काळपट दिसत असेल तुम्हाला मिरची. आणि कढीपत्ता आहे तो हिरवा कलरचा दिसत आहे. हे बघा. तर मी यात आता शेंगदाणे टाकून घेईल. शेंगदाणे मी चॉपरमधून ना कवर काढून घेतले होते. चॉपरमध्ये टाकून बारीक पण करू शकता, पण मी मिरचीचा पेस्ट केल्यामुळे ते पॉटनं थोडं मिरचीचं झालं होतं, त्याच्यामुळे मग ओलसर होता. तर मग असंच केला चॉपरमध्ये. फ्लेम कमी करून घेईल. आणि यात आलू टाकून घेईल. टिफिनवर पण द्यायसाठी छान आहे सॅटर्डेच्या दिवशी. फिरवून घेणार आता. खूप टेस्टी वाटते. मिक्स झालं आहे हे. आता मी याला झाकून ठेवून देणार आणि 5 मिनिटांनी आणखी बघणार कमी गॅसवर. छान 5-10 मिनटं तरी लागतेच त्याला शिजायसाठी. तर मग मी 5 मिनिटांनी पाहणार, फिरवणार, आणखी झाकणार, मग आणखी तयार असणार. माझा नाश्ता तयार आहे. मी सर्वांना दिला आहे आणि सर्वजण खात आहे. आता आम्ही पण घेणार. तर या मंडळी, तुम्ही पण नाश्ता करायसाठी. आत्ता उठलाय नील.